आमचे मार्गदर्शक आपले प्राचार्य आदरणीय डॉक्टर कौशल गमे सर, मंचावर स्थानापन्न असलेले आमचे सन्मित्र उपप्राचार्य प्राध्यापक दिसागस सर, आमचे दुसरे सन्मित्र आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, ज्येष्ठ प्राध्यापक मुकुंद भंडारी सर, समोर बसलेले ज्येष्ठ प्राध्यापक कैलास चौधरी सर, समोर बसलेले आमचे सहकारी मित्र जावडे सर, दाभाडे सर, कुवर सर आणि सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आम्हाला साथ देणारे आमचे मित्र प्राध्यापक वावड सर, सगळ्यांचं आणि आपल्या सर्व श्रोतृ वर्गाचं मी शब्दसमोराने पुनश्च एकदा स्वागत करतो. अर्थात शिंदे मॅडम आणि लवंगे मॅडम देखील आहेत, दोघांचं नाव सुद्धा असं व्हायला नको. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काल या व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प गुंफताना डॉक्टर उत्तम करमाळकर यांनी पसायदान या विषयावरती मांडणी केलेली होती. पसायदान हा शब्द आपल्याला माहीत असतो. कॉमर्सचे विद्यार्थी आम्ही आणले जातो वर्गातले बरोबर ना, कुठे गेले आहे का पळाले आहे. तर पसायदान शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगता येईल का? कॉमर्सचे विद्यार्थी उभे राहा. पण कोणी कॉमर्सचे आणलेले? हा, निलाची. पसायदान शब्दाचा अर्थ उद्या तुम्ही एमपीएससी यूपीएससी पास झालात आणि तुम्हाला साधा शब्द विचारला पसायदान पाठ का, तुम्ही हो सांगा पसायदान शब्दाचा अर्थ सांगता येईल का? नाही सांगता येईल. तुम्ही रेल्वेची परीक्षा पास झाला, तुम्ही कुठे गेला आणि तुम्हाला अचानकपणे कोणी एखादा व्यक्ती असतो याच्यामध्ये आलेला आणि तो तुम्हाला असं विचारतो, त्यावेळेला तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा असलेला विषयावरती त्याचा अर्थ सांगता येत नाही आणि तो अर्थ सांगता यावा असं वेगवेगळ्या क्षेत्रातलं नॉलेज तुम्हाला मिळावं यासाठी आपण या सगळ्या वेगवेगळ्या व्याख्यानमाला आयोजित करत असतो. पसायदान आम्ही ऐकलेलं नाही का? आम्ही ऐकलेले. पसायदानाचा अर्थ आम्हाला माहित नाही का? आम्ही विद्यार्थी दशेत असताना आम्ही पण असे ऐकल्यानंतर तेव्हाच आम्हाला तो अर्थ माहित होता, पण तो विद्यार्थ्यांना पण माहित व्हावा. पसायदान म्हणजे प्रसादाचं दान. ते प्रसादाचं दान ज्ञानेश्वरांनी मागितलं. त्या सगळ्या पसायदानाची दुरितांचे तिमिर जावो, दुरितांचे म्हणजे काय, पियुष म्हणजे काय, चंद्रमेजे अलांछन, अलांछन म्हणजे काय, ते मार्तंड जे तापहीन, असं प्रत्येक अर्णव शब्दाचा अर्थ आहे. अशा अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला माहित नसतात. आपण अनेकदा ऐकलेलो असतो पण आपण त्याच्या खोलात गेलेलो नसतो. या सगळ्या गोष्टी बारकाईने आपल्याला माहित व्हाव्यात, वेगवेगळ्या गोष्टी कळाव्यात यासाठी आपण अशी शाळेच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त म्हणून परीक्षा अशी ती व्याख्यानमाला घेत असतो. आणि याच्या अंतर्गत आपण जयकर व्याख्यानमाला घेतली. ज्येष्ठ नागरिक, म्हातारे लोक, अतिशय थकलेले 80 वर्षाच्या वरती वय असलेले सगळे नागरिक आपल्याकडे आले घरून. त्यांचं खरं ऐकायचं वय नाही पण ते आले, ते ऐकवण्याचं वय नाही. ते येतात आपल्याकडे बसतात, ऐकतात. तुमचं सगळ्यांचं ऐकण्याचं वय. तुमचा आपलं कार्यक्रम असलं की सगळं सोडून येऊन कार्यक्रमाला बसलं पाहिजे तर तुमची प्रगती होईल. तुम्ही ते शिकण्यासाठीच येतात, तुम्ही ज्ञानाचे कण वेचण्यासाठी येतात, ते सगळं गोळा करण्यासाठी येतात. आम्ही जेव्हा पाहतो की आम्ही विद्यार्थी दशेत असताना आम्ही कसे होतो, तर आम्ही आमचं लेक्चर रोजचं होणार आहे, सिलेबस कम्प्लीट करणारच. दाभाडे सरांची जबाबदारी येते. ते नाही पूर्ण झालं तर ते एक्स्ट्रा लेक्चर घेऊन दुपारी ऑनलाईन घेऊन पण पूर्ण करतील. ते होणारच आहे, इंटरनल मार्क्स तुम्हाला देणारच आहे. पण असं काही जे वेगळं मिळतं ते घेऊन घ्या, कलेक्ट करा. असे कलेक्ट करण्याची वृत्ती आमच्याकडे होती म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झालो. तुमच्याकडे ती वृत्ती असली पाहिजे, नसली तर ती सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला जबरदस्ती आणतो ना, ऐका काहीतरी. उद्याचे जे सोहळे आहेत तुमचे सांस्कृतिक सोहळे, तुम्ही सुशिक्षित आहात. गावखेड्यामधले सांस्कृतिक सोहळे म्हणजे कीर्तन प्रवचन वगैरे असतात, सप्ताह असतो. तुम्ही सुशिक्षित झाल्यानंतर तुम्ही मोठ्या शहरामध्ये राहायला गेला की तिथे मोठी नाट्य स्पर्धा असते. त्या नाट्य स्पर्धेत त्या नाटकांचा आस्वाद घ्यायचा. चित्रपट महोत्सव असते, चित्रपट महोत्सवाचा आस्वाद घ्यायचा. असं एखादा मान्यवर वक्ता येतो अरुण म्हात्रेंसारखा, त्याच्या व्याख्यानाचा आस्वाद घ्यायचा. या सगळ्या गोष्टी तुमच्या सांस्कृतिक सोहळ्यांच्या असतात. जेव्हा तुम्ही वरच्या लेवलच्या आपला गट धरून, गट म्हणजे आपलं राहणीमान, आपला दर्जा धरून आपण जेव्हा वरच्या लेवलमध्ये जातो ना, तर त्या लेवलमधले लोक असतात. शिवसृष्टीवरती कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आपण गेलो पाहिजे, त्या कार्यक्रमाला आस्वाद घेतला पाहिजे, नाटकाचा आस्वाद घेतला पाहिजे, रसास्वाद घेता आला पाहिजे साहित्याचा. या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात आणि म्हणून आपण हे सगळे व्याख्यानमाला आयोजित करण्याचा घाट घालत असतो. त्याच्यातून काही महाविद्यालयाला काही फायदा होतो, आमचा जे पगार वाढतो असा काही भाग नसतो. विद्यार्थ्यांसाठी ते सगळं असतं आणि म्हणून तो आमचा आटापिटा चाललेला असतो की काहीतरी देता आलं पाहिजे.
आता रेकॉर्डिंगची नव्हती, साहेबांचा आठवणी नव्हतं की रेकॉर्डिंग केलं पाहिजे, जे नाही त्यांच्यापर्यंत पण ते पोहोचलं पाहिजे. तर रेकॉर्डिंग आम्हाला कुठे दाखवायला पाठवायची नाही ती विद्यापीठाला की आम्ही कार्यक्रम घेतो. आमचा फोटो आहे, बातमी ते बोलते येतात, त्यांना मानधन देतात, ते सगळे प्रोसेस होतात. पण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठीचा तो आटापिटा सगळ्यांचा चाललेला असतो. आणि त्याचं ते एक दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आज आमचे मित्र प्राध्यापक R.D. शिंदे सर आपल्यामध्ये उपस्थित झाले. सरांचा बहिणाबाईंच्या गाण्यांवरती, कवितांवरती चांगला अभ्यास आहे. मराठी साहित्याचे चांगले समीक्षक अभ्यासक म्हणून सर सगळ्यांना परिचित असतात परिसरामध्ये अभ्यासकांना. सरांचे अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झालेले, अनेक व्याख्यानमालांमधून आपल्या आपण जे घेतो परिषदा, चर्चासत्र यांच्यामधून निमंत्रित वक्ते म्हणून सर तिथे जात असतात. एक मोठं नाव मराठी साहित्याचं प्राध्यापक R.D. शिंदे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले. मी शब्दसुमनांनी पुन्हा एकदा स्वागत करतो. बहिणाबाई कुठल्या शाळेत गेल्या नाही, पण त्यांनी जीवनाचं सगळं तत्वज्ञान गोळा केलेलं होतं. आताच आमच्या मित्रांनी म्हटलं, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला फिरी येतं पिकावर. मन प्रत्येकाला असतं. मन लहरी लहरी त्याची काय सांगू मात्र, अरे इतू साप बरा त्याला उतारे मंतर. असं त्याचं न्यायाचं तंत्र असं होतं. आता सर त्याच्या अभ्यासाचे सर आधी तुमच्याशी सांगतील. मन जहेरी जहेरी त्याचं न्यायालय तंत्र, अरे इतू साप बरा त्याला उतारे मंतर. बहिणाबाईंची. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिने खोपा झाडाला टांगला. तिची इलुसीच तोच, तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. आणि आपण रडतो आणि ती सुंदर असं घरटं विकते. आपल्या सगळ्यांचा उद्देश काय जगण्याचा? लग्न व्हावं, नवरा असावा, बायको असावी, चांगलं घर असावं. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर तुला नवं. दिवस जातील दिवस येतील, भोग सरळ सुख येईल. याच्यासाठी सगळ्यांचा प्रपंचाचा सगळा हा चाललेला असतो. सुग्रण तो सुंदर खोपा विणते, तुम्ही का नाही मिळू शकणार? हा जो आशावाद आहे, तो असा सुंदर आशावाद बहिणाबाईंच्या गाण्यातून, कवितेतून येतात. बहिणाबाईंच्या गाण्यांवरती आमच्या जळगावचे शंभू पाटलांचा कार्यक्रम आपण त्या तिथे आयोजित केला होता नाट्यगृहामध्ये सर समता प्रतिष्ठानच्या वतीने. तर त्यांचं मानधन 20-21 हजार रुपये होतं. 20-21 हजार रुपये देऊन तुम्ही एखादा वक्ता बघू शकणार का? विद्यापीठांच्या सहकार्यातून असे मोठमोठे वक्ते आपल्या समोर येतात. आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचं, तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं, मान्यवरांचं स्वागत करतो. आणि तुम्ही उद्याच्या पण व्याख्यानाचा आस्वाद घ्याल. छद्म विज्ञान या विषयावरती उद्याच्या दिवशी डॉक्टर सुदेश घोडेराव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतलं एक मोठं नाव आहे, ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तुम्ही न बोलवता येऊन बसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या प्रस्ताविकेला पूर्ण करून देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रास्ताविकातून आपण या कार्यक्रमाची जी भूमिका आहे ती सविस्तर विषद केलेली आहे. बहिणाबाईंच्या गाण्यातून जगण्याचं जे आगाम तत्वज्ञान मांडलेलं आहे, त्या तत्वज्ञानाचा आस्वाद आता आपल्याला घ्यायचा आहे. माननीय वक्त्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक झालेलो आहोत. विषय फार महत्वाचा आहे, आपल्या आवडीचा भाग आहे. म्हणून अधिकचा वेळ न घेता, तुमच्यात आणि आजच्या वक्त्यांमध्ये अधिकचा वेळ न घेता, मी आदरणीय डॉक्टर R.D. शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर आपलं विवेचन तुमच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवावं. आदरणीय डॉक्टर R.D. शिंदे सर, एकदा जोरदार टाळ्यांनी सर्वांना सुप्रभात. 2 माईक आहेत, त्यातला एका माईकला थोडासा प्रॉब्लेम आहे आणि एक माईक चांगला आहे. म्हणजे हा माईक तुमचा चांगला आहे, हा माईक जरा थोडा खराब आहे. शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारी अनेक शिक्षण संस्थापक आहेत. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांच्या दारापर्यंत, झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचून समाजाचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये ज्या ज्या महामानवाचं नाव घेतलं जातं, त्यामध्ये महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक
कर्मवीर भाऊसाहेब गिरे यांचंही नाव आदराने घेतलं जातं. ज्या महामानवाने आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, ज्ञानाची कवड्या आम्हाला खोलून दिली, आमच्या बौद्धिक विकासाबरोबर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास झाला, त्या महामानवाला हे अभिनंदन करण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गंगे सर, याचबरोबर केंद्र कार्यवाह आमचे सहकारी मार्गदर्शक डॉक्टर धनराज धनगर सर आणि व्यासपीठावरती सर्वच मान्यवर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो. खरं तर धनगर सरांनी परिचय करून देताना खूप काही मोठं सांगितलं. खरं तर मोठं सांगितलं की सर मुलांना टेन्शन येतं. हा एवढा मोठ्या नावाचा माणूस हा कसा बोलेल आणि किती आमच्या डोक्यावरती प्रेशर मारेल, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार होतो. त्यामुळं पहिल्यांदा एक मनाची शंका दूर करा की जास्त काही बोजड नाही, जास्त काही ताणून घेणार नाही आणि ताणून सुद्धा देणार नाही. हा तर एक गोष्ट आहे की मला धनगर सरांनी सांगितलं की सर 1.5 तास बोलायचे, पण आमच्या साहेबांनी सांगितलं सर 40-45 मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांना जेवढे देता येईल तेवढं द्या. आता परवा मला सरांनी सांगितलं की सर कोणते विषय घ्यायचे, तो विषय त्यांनी ठरवला. माझा तो विषय याच्यात नव्हता, ग्रंथाविषयी टाकून दिला. त्याची काही जास्त तयारी नव्हती, पण जी तयारी आहे ती तयारीच्या संदर्भात मी मान्य करतो. दुसरं असं आहे की धनगर सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं संसाराचं गाडा आपल्या समोर मांडला. खरं तर संसाराचा गाडा फराळ सरांचा चांगला अभ्यास आहे असं मला वाटतं, कारण त्याच्या अनुषंगाने माणूस त्याच्यावर बोलत नाही. तसे आम्ही सगळे संसाराची गाडी. आणि मग जी अशिक्षित महिला आहे, जिला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, त्या महिलेनं माणसाच्या आयुष्याचा, संसाराचा गाडा, समाजाच्या आयुष्याचा गाडा, धार्मिक अंधश्रद्धेच्या विरुद्धचा गाडा आणि माणूस म्हणून जगत असताना समाज मूल्य, जीवन मूल्य, मानवी मूल्य, नातेसंबंध कशा प्रकारे जपता आली पाहिजे याचं विवेचन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. एक गोष्ट आहे की आपली भाषा जी आहे त्या भाषेत आपण मांडणी करू शकतो, पण ही मांडणी करत असताना ते समाजाला किती उपयुक्त आहे, म्हणजे एक ओळ, एका कवितेतले एक चरण, कवितेतला अर्थ बराच काही माणसाला तत्वज्ञान सांगून जात असतो. आणि म्हणून पुस्तकं वाचायची नसतात, कविता वाचायची नसतात, तर ती कविता किंवा ती पुस्तक, त्या कवितेतले पात्र, त्या पुस्तकातील पात्र आम्ही आमच्या जीवनाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे साहित्यातील जी भाषा आहे, साहित्यातील जी पात्र आहे, साहित्यातील जे प्रसंग आहेत, साहित्यातील जे घटना आहेत, त्या घटना आम्ही आमच्या जीवनाला कशा पद्धतीनं अटॅच करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून बहिणाबाई चौधरींच्या गाण्यामधलं मी जास्त गाणी घेत नाही, कारण गाण्यातला तुम्हाला अर्थ समजून सांगण्यापेक्षा एक कवितेमधला 4-4 ज्या ओळी महत्वाच्या आहेत त्या 4-4 ओळीतल्या विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं. खरं तर त्यांची कृषीविषयीची गाणी आहेत, नातेसंबंधाची गाणी आहेत, देवधर्माविषयीची गाणी आहेत, अंधश्रद्धा धर्म निर्मूलनाची गाणी आहेत, जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी गाणी आहेत, याचबरोबर देवदेवतांच्या विषयीची गाणी सुद्धा आहेत. म्हणजे सगळ्या गाण्यांचा उपयोग इथं करणं अयोग्य आहे. म्हणून आपल्यासाठी, विशेषतः तरुणांसाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचा इथं वापर करणं किंवा त्या कवितेच्या अनुषंगाने चर्चा करणं इथं मला योग्य वाटतं. आणि म्हणून कवी सरांनी सुरुवात केली कवितेचे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. भाकर हा शब्दप्रयोग आहे. जे भाकर हा शब्दप्रयोग कवियत्रीनं नंतर टाकलेला आहे, पण त्याच्या अगोदर 2 गोष्टी इथं मांडल्या आहेत. एक म्हणजे संसार, दुसरं म्हणजे तवा आणि तिसरं म्हणजे कष्ट आणि नंतर मग भाकर. भाकर माणसाला सहजी मिळत नाही,
ती माणूस असू नाही तर कोणी असू, जीव आहे. जोपर्यंत आपण बघा सर, आता आमचे सगळ्यांची पोट पुढे आहे, पाठीमाग आहे, हे तरुण विद्यार्थी आहेत. आता कसं आहे, पोट आमचं पुढे आहे. पोट पुढे आहे म्हणजे काय की आम्ही घरी जाऊन काय करणार, जे टोपल्यामध्ये भाकरी आहे ती खाणार, आणि ग्रॅज्युएट झालं की पुन्हा भाकरी पाठीमागं लागते आणि भाकरी सांगते आजपर्यंत खूप काही खाल्लेस, जरा थोडीशी एक भाकरी करून आणि दाखव. आणि मग आपण पुढे भाकरी पाठीमाग, आपले पुढे भाकरी पाठीमाग, आणि मग भाकरीचा आणि पोटाचा आपला संबंध फार होऊन जातो. आणि मग प्रश्न पडतो की भाकरीची किंमत कशी असते. एक कविता आहे, त्या कवितेतले 4 ओळी सांगतो. श्वाने विचारे पोट भरती चवळून या तुकडे, श्वाने विचारे पोट भरती चवळून या तुकडे, शेणामध्ये बांधून माडी नांदत सेन किडे. हे पोट सगळ्यात, बाकी सगळं जगाचं तत्वज्ञान माझं सगळे सांगते, पण पोटाचं तत्वज्ञान कोणी सांगत नाही. आणि म्हणून इथं बहिणाबाई चौधरीनं आपल्याला पोटाचं तत्वज्ञान सांगितले. संसार सोपा नाही. पहिले कष्ट करा. कष्ट करणाऱ्या माणसाला कधीच उपाशी राहता येते, आणि आई तर कधी कुणाला मिळत नाही, आणि आई तर कुणाला मिळूच नाही. आई तर मिळालं त्या माणसाची त्याला किंमत राहत नाही. कष्ट करून मिळवून द्या, इमानदारीने मिळवून द्या. कसं असतं माहिती का की ह्या सगळ्या गोष्टी माणसाला मिळतात, पण योग्य वेळ मिळाली पाहिजे. परवा मी एक रिक्षावरती वाक्य लिहिलं होतं, वाचलं, वेळेनं खूप काही शिकवलं. या कवितेचा थोडासा संदर्भ येतो. वेळेने खूप काही शिकवलं, आणि दुसरं वेळ होतं, पण वेळेने वेळ शिकवलं नाही. वेळेनं खूप काही शिकवलं, पण वेळेवर शिकवलं नाही. आणि म्हणून वेळेवर शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून कवी येथे म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. भाकरी साधी गोष्ट मिळत नाही. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. कवी नारायण सुरेश सांगतात, शेकडो वेळा चंद्र आले, तारे तुले रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. आणि म्हणून जेव्हा भाकरीचा चंद्र जेव्हा तुमच्या दारात असतो ना, तेव्हा आपल्याला ते जागरण होणं गरजेचं आहे. असं म्हणतात की 40 दिवसाचं चिमणीचे पिल्लू आकाशी भरारी मारू शकतं. 40 दिवसाचं चिमणीचे पिल्लू आकाशी भरारी मारू शकतं, पण 40 वर्षाच्या तरुणाला दुनियेच्या आकाशात भरारी मारता येत नाही. त्याला कारण चिमणीच्या पिल्लाला आतून पंख फुटलेले असतात, माणसाला मात्र बाहेरून डिग्र्या चिटकवलेल्या असतात. असं असलं तरी असं म्हटलं जातं, या पृथ्वी तलावाचा प्रत्येक जीव, प्रत्येक सजीव ज्या परमेश्वराने निर्माण केलेला आहे, त्या परमेश्वरानं प्रत्येकाला चोळ दिली आहे. पण ज्याला चोळ दिली त्याला धान्य दिलेलं आहे, पण ते धान्य त्याच्या घरट्यामध्ये आणून टाकलं जात नाही, ते त्याला शोधावं लागतं. म्हणून म्हटलं जातं की गॉड विल हेल्प यू बट यू वॉन्ट टू ट्राय. देव तुम्हाला मदत करतो, परंतु तुम्ही प्रयत्न केला तर. आणि म्हणून या कवितेचा जेव्हा आम्हाला आमच्या जीवनाची संदर्भ जेव्हा बांधायचा असेल, तेव्हा पहिला आले संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. मी वर्गात नेहमी एक सिग्नल देतो सर. हा सिग्नल असा आहे, हा सिग्नल. आता तुम्ही या सिग्नल वरती आहात. हा प्रवास तुमचा अत्यंत खडतर आहे, कष्टमय आहे, वेदनामय आहे, आणि जीवनाला दिशा देणार आहे. यामध्ये जर तुम्ही जर हे सगळ्या गोष्टी नियम पाळल्या, तर वयाच्या 30व्या वर्षानंतर जे पुढचे सगळे वर्ष आहेत ना, तुमचे आरामदायी जातील. पण आता जर तुम्ही या पद्धतीने राहिला, चला निवांत गाडी चालली, निवांत गाडी चालली, पुढची गाडी फार पुढे जात असते. आणि म्हणून ह्या ज्या कवितेचा एक एक ओळीचा अर्थ आहे, तो ओळीचा अर्थ आपल्याला समजून घेत असताना त्या कविता आमच्या जीवनाशी किती उपयुक्त आहेत, किती भावार्थ आम्हाला देतात, आमच्या जीवनाशी किती भावतात. आणि म्हणून पुढच्या कवितेमध्ये म्हणतात की माझा जन्म किती दिवसाचा आहे, काय जन्माचं. कोणी म्हणतं 60 वर्ष, कोणी म्हणतं 70 वर्ष, कोणी म्हणतं 50 वर्ष. भाईराव चौधरीने खूप सुंदर पद्धतीने सांगितलेले, आला सास गेला सास, आला सास गेला सास, जेव्हा तुझं रे नंतर, अरे जगन मरण एका सासाच नंतर. श्वास दाबा, तोंड बंद करा, 5 मिनिटात माणसाचं लाईफ संपलं. मग हा जो 5 मिनिटाच्या लाईफ मधला माणूस किती गमेरीने वागतो, किती मीपणाने वागतो, किती प्रार्थना वागतो, संपत सगळं. आणि मग या जीवनाचा जो अर्थ आहे, तो जीवनाचा अर्थ समजून घेत असताना आम्ही म्हणतो मी 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 नाही, हे सगळं मी तसं राहतो.
अहंकार मत पाले जनाब, एक हिंदी मधलं वाक्य आहे, अहंकार मत पाले जनाब, वक्त के समंदर में कई सिकंदर डूब गए. वेळ सगळ्यांना शिकतो. दुसरे वाक्य आहे, समय सबको मौका देता है, समय सबको मौका देता है, इसी तरह समय सबको धोखा देता है. आपल्याला लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला समयने मौका दिलेला आहे त्या मौक्याचा चांगला वापर करा. जर चांगला वापर नाही केला तर तुमचं जीवन सगळं अंधकार. आणि म्हणून काळानुसार चाललं पाहिजे माणसाला. कवितेचा अर्थ आम्हाला आमच्या जीवनाशी लावून घ्यावा लागतो. आणि जेव्हा आम्ही आमच्या जीवनाशी अर्थ लावून घेतो तेव्हा आम्हाला त्या कवितेचा मतितार्थ समजतो. काळ मागे लागला, थांबला तो संपला. आणि म्हणून कवितेत असं म्हणतात की श्वासाचं अंतर आहे, या श्वासाच्या अंतरामध्ये मला समाजासाठी जगायचंय, मला स्वतःसाठी जगायचं. खरं तर विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी पहिल्यांदा जगता आलं पाहिजे. कदाचित ते माझं काही विधान काही न पटणार नाही, पण ते स्वतःसाठी तुम्ही जगता आलं. फर्स्ट आय नेक्स्ट माय, प्रथम मी नंतर माझे. कारण माझा विकास झाला तर मी लोकांचा विकास करू शकतो. माझा विकास नाही झाला तर मी लोकांचा काय विकास करू शकणार. कारण माझा विकास झाला तर 5 माणसाचा विकास होतो. 5 माणूस म्हणजे मी, आई वडील, बायको, 2 मुलं, 5 माणसाचा विकास होतो. जर माझा विकास नाही झाला तर 5 माणसाची जी लाईफ आहे त्याची घडी पूर्णपणे घडून जाते. आणि म्हणून या ठिकाणी कवितेचा अर्थ सांगताना की जे दिलेलं आहे आपल्याला ते खूप कमी आहे, खूप कमी आहे का. त्या कमी काळामध्ये आपल्याला समाजाशी, स्वतःशी, घराशी, नातेसंबंधाशी जेवढं इमानदारीने वागता येईल तेवढं वागा. कारण काय माहितीये का, माणूस जातो, हे जगामध्ये कोणी जिवंत राहत नाही. ज्याचा जीव येतो जातो, राहतो तर फक्त ते माणसाचं काम राहतं. ठीक आहे, चांगलं वागू नका मान्य, तर वाईट तरी वागू नका ना. या कवितेचा अर्थ जेव्हा मला समजून घेता येतो ना तेव्हा मला एक गोष्ट की वाईट वागू नका. जीवन एक दिवस जाणारच आहे. आणि मग दुसऱ्या कवितेमध्ये म्हणतात, वाऱ्याचं वाहवदान आलं रे आलं मोठं, त्याच्या जुईक सनी चुकून खरे वाट. आणि मग हे जे वाऱ्याचं वाहवदान असतं ना, त्या वाऱ्याच्या वाहवदानात माणसं निघून जातात, पण आधार शोधता आला पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती का, की संकट येतात आणि संकट निघून जातात, पण त्या संकटामध्ये आपण कशा प्रकारे तारून जातो हे तितकंच महत्वाचं. म्हणजे एक अशिक्षित महिला आपल्याला सांगते की जेव्हा महापुरे येतो किंवा काही येतं तेव्हा तुम्ही स्वतःला काहीतरी आधार शोधा, पकडा आधार, आणि त्या आधारावरती माणसं. महापुरे जाणे जाते तेव्हा नवारे वासे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. आम्हाला आधार शोधता आला पाहिजे. आधार शोधण्यासाठी पहिली माणसं शोधा, माणसं चांगली असावी. आणि जीवन म्हणजे काय, केवळ रडगाणं नाही, आनंदानं थोडस जगण्याचा एक छंद आहे. संघर्ष कुणाला नाही, संघर्ष प्रत्येकाला असा आहे. एक म्हणजे कधी कधी असं एक प्रसंग येत असत की माणसाला असं वाटतं की आपण संपतोच. एक राजा होता, त्या राजाने काय केलं, राज्याभिषेक केला. आणि राज्याभिषेक केत असताना अनेक व्यक्ती आल्या, राजाने भेटलं आणि प्रत्येकाने राजाला काहीतरी बक्षीस दिलं. एक शेतकरी आला, शेतकऱ्याने राजाने एक डबी दिली, एक छोटी डबी. मग त्या राजाने काय केलं, डबी उचकरून बघण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी म्हणाला, महाराज तुम्ही ही डबी उचकरून पाहू नका, ही डबी तुमच्याकडे कायम ठेवा. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझं सगळं संपलंय तेव्हा ही डबी उचकरून पहा. काय, माझं जेव्हा सगळं संपलंय तेव्हा ही डबी उचकरून पहा. मग काही दिवस गेले, राजाचा सैनिक होता, सेनापती, सैनिकांनी काय केलं, बंद केलं, राजाला कैदेत ठेवलं आणि सगळं राज्य ताब्यात घेतलं. काही दिवस गेले, राजाचा एक शिपाई होता, तो प्रामाणिक म्हणून होता. राजाने त्या शिपाईने राजाला सोडून दिलं तर राजा त्या शिपाईला, सेनापतीला कळालं की राजा आता निघून गेला. त्याच्या पाठीमागे सगळं सैन्य लावलं. दिवस रात्र पुढे पुढे गेले. आणि एक प्रसंग असा आला की राजाचा घोडा गेलेला होता आणि पुढे फार मोठी दरी होती. आता काय करायचं, पाठीमागे तर सगळं सैनिक उभं आहे आणि राजा तर तिथं त्या सैनिकाची तावडी सापडून आता मरून जाणार.
मग राजा घोड्यावर उतरला आणि तिथे दगड होते, दगडाच्या खाली आडोशाला बसला. राजाला असं वाटलं की आता हे सैनिक मला मारणार, आणि सैनिकाला असं वाटलं की राजा दरीत पडला. राजा पुढे दिसत नाही, फक्त त्याचा घोडा दिसतोय. आपल्या समोर तर राजा गेला, पण राजा पुढे दिसत नाही. आणि इकडे त्याचा जीव, राजाचा जीव मात्र खूप चलबिचल झाला. आता मी मरणार. मग त्याला आठवलं की ती शेतकऱ्यांनी डबी दिली होती, त्यांनी कमरेला मारली होती, डबी काढली. आणि इकडे मात्र काय झालं होतं, सगळे सैनिक त्याला शोधत होते, राजाला शोधत होते. आणि शोधत ते थकले गेले आणि ते रिटर्न जाण्याचा प्रवास चालला. राजाच्या मनात भीती, आता मी मरणार. मग त्यांनी ती डबी उचकटली, त्याच्यामध्ये एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं होतं, हाही प्रसंग निघून जाईल. असं कुणाच्या नावाचे आहे, सगळ्यांच पैसे येतात. सुख दुःख हे संसाराचं काय आहे. बहिण हेच सांगितले जे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. काहीच्या आयुष्यात कमी असतो, काहींच्या आयुष्यात जास्त असतो, काहींच्या जीवनाच्या सुरुवातीमध्ये असतो, काहींच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापासून असतो, काहींच्या जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळत असतो. जीवन म्हणजे काय, एक आटापट्याचा खेळ असतो. एक पाठी पार करावी लागते, तरुण बन, म्हातार बन, हे सगळ्या पाट्या असतात माणसाच्या. आणि मग या सगळ्या पाट्या माणसाला जगत असताना बहिणाबाईंची जी गाणी आहेत ती गाणी आपल्याला सांगत असतात. आणि कर्म म्हणजे तरी काय असतं, कर्म करायचं, कर्म चांगलं केलं ना माझं चांगलं. आता बघा आम्ही 5 वर्षानंतर लगेच 4 वर्षानंतर याला हात दाखवतो, त्याला हात दाखवतो, याला हात दाखवतो, त्याला हात दाखवतो. सर आमचं नशीब काय, सर आमचं नशीब सांगा, आमच्या नशिबात काय आहे. गालिबाचं एक सुंदर वाक्य, हाथों की लकीरें पर मत जा गाली, हाथों की लकीरें पर मत जा गाली, नशीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. बिल निकोलस जर पाहिला ना तर दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही. मोठा बिझनेसमॅन झालेला आहे. आणि म्हणून तो स्वतःला कधी कमी समजायचं नाही, पण जे अज्ञात आहे ते होत. म्हणून बहिणाबाई एका कवितेत म्हणतात, जरा देख रे माणसा पाकराची कामगिरी, जरा देख रे माणसा पाकराची कामगिरी, तेच हात तेच ओठ, तुला रे दिले देवाने 2 हात 10 बोट. कशाला जातो त्या नशिबात. आणि नशीब म्हणजे काय, दुसरं काही नाही. जे धाडस आहे ते नशीब आहे, जे कर्तृत्व आहे ते नशीब आहे. तळहातावरचं रेषेने जर नशीब बिघडत असतं तर तळहातावरी चाकून हजारो रेषे उमटवले असते सर, आणि आम्ही आमचं आयुष्य बदलवलं असतं. तर तसं कधी होत नाही. तर तळहाताच्या पाठीमागे जे मनगट आहे त्या मनगटाची ताकद, मेंदूची ताकद, कष्टाची प्रेरणा आणि योग्य दिशा याच्या साहाय्याने माणसाची प्रगती होत असते. क्रिकेटमधला बॉलर कोणता चांगला आहे, ज्याचा टप्पा आणि गती चांगली आहे, ज्याचा टप्पा आणि गती चांगली आहे तो बॉलर चांगला आहे. तसं माणसाच्या आयुष्याचा टप्पा काय आहे आणि त्याची गती काय आहे, गती कुठं आहे, टप्पा कुठं आहे, त्याच्यावर त्याची सगळी जीवनाची दिशा असते. आणि म्हणून अरे संसार जसा तवा चुल्यावर एखाद्या हाताला चटके, हे चटके सहन केल्याशिवाय माणसाला काहीच मिळू शकत. हे सगळं आम्ही जेव्हा कविता वाचत असतो, कविता वाचली नाही पण कवितेचा अर्थ आमच्या जीवनाशी किती एकरूप होतो ते महत्वाचं. कारण साहित्य आम्हाला परिवर्तनवादी असतं, साहित्य आम्हाला बदलवत असतं, पण बदलणारे विचार आम्ही कसे स्वीकारायचे, कोणत्या पातळीवरती स्वीकारायचे, आणि बदलणारे विचार आम्ही कसे आत्मसात करायचे हे तितकंच महत्वाचं. म्हणजे एक साहित्यिक जे असतात ते साहित्यिक आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि मग तिथं स्वार्थी माणूस फार आहे. कवितेच्या माध्यमातून जीवनी म्हणतात, बहिणाबाई सांगतात, माणसा कधी होशील माणूस, माणसाने घडला पैसा, पैशासाठी जीव झाला पैसा. सर रुपया भोवती फिरते दुनिया, पैशासाठी माणसं. भाव असतो, भाव असतो, पैसा आला की तो दार आहे. पण पैसा अशी गोष्ट आहे माणसाला वरती आणतो. बघा, पैसा माणसाला वरती आणतो, पण माणूस पैसा घेऊन वरती जाऊ शकत. माणूस पैसा माणसाला वरती आणतो, पण माणूस पैशाला वरती घेऊन जाऊ शकत नाही.
सगळं इथे ठेवावं लागतं. आणि म्हणून जे कमवलेलं आहे ते कमवलेलं चांगलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज तेच सांगतात, जोडणीय धन उत्तम व्यवहारे उदास विचार विचार. जे धन आहे ते धन आमचं कसं पाहिजे, उत्तम पाहिजे. बाकी दुसरं काय आहे जगामध्ये, चांगलं पाहिजे उत्पन्न, चांगल्या मार्गाने. शेवटी काय आहे, हे सगळं इथं ठेवून जायचं. दुसऱ्या बाजूला मी नेहमीच म्हणतो, जीवन म्हणजे काय, दोन श्वासामधलं अंतर आहे. कष्ट करून करा, कष्टाने तुमचं इमानदारीनं जगा. आणि मग हे इमानदारीनं जगत असताना आपल्याला समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती सुद्धा आहे. म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीवरती डोळा ठेवणारी काही माणसं असतात. आणि म्हणून एका कवितेमध्ये फडणवीस म्हणतात, जेव्हा इमान सचोटी पापामध्ये बुडाले. इमान सत्य इथून केव्हाच पळाले. एका कवितेमध्ये वाक्य आहे, सत्य इथून केव्हाच पळाले, प्रत्येकाच्या हृदयावरती चाकोरीची खून आहे. इमान 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 म्हणजे तरी काय. आज बेईमानीची दुनिया सगळी वाढत चाललेली आहे, पण त्यामध्ये सुद्धा इमानदारी ठेवली पाहिजे. कारण मी जर इमानदारीने वागलो तर समोरचं इमानदारीने वागलो, पण मी जर बेईमानी सुरुवात केली तर जग बेईमानी वागू शकतो. आणि म्हणून जेव्हा इमान सचोटी पापामध्ये रे बुडाले, तेव्हा याच माणसानं किल्ल्या कुलूप घडवले. पाप वाढत चालली समाजामध्ये, चोऱ्या वाढत चालल्या, दुसऱ्याचं लुबाडण्याची प्रवृत्ती वाढत चालली. तुझा पैसा मला कसा मिळेल, माझा पैसा तुला, तुझा पैसा मला कसा मिळेल, ही सगळी पैशाची धंदा सुरू झाली. रुपया भोवती फिरते दुनिया, रुपयाला किंमत येऊ लागली. माणसाचा चंगळवाद भोगवाद वाढत चालला. आणि जेव्हा चंगळवाद भोगवाद वाढत चालला तेव्हा माणूस माणसापासून दूर गेला. सगळी माणसं एकलकुंडी झाली, कोण कुणाचं राहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये शहरातील 4 खोल्यातील 4 माणसं 4 खोल्यामध्ये राहू लागली. आणि मग हे जे परिवर्तन होत चाललेलं आहे, या परिवर्तनाला आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्यासाठी साहित्याचं वाचन करणं गरजेचं आहे. किल्ल्या राहिल्या ठिकाणी तेव्हा तिजोरी फोडल्या, आणि जेव्हा तिजोरी फोडल्या तेव्हा लोखंडी गज. हे माणूस प्रत्येक ठिकाणी काय करायला लागला की स्वतःची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता. आणि म्हणून हे सगळं होत असताना आपल्याला एक गोष्ट दिसून ती म्हणजे बहिणाबाई चौधरींची जी गाणी आहे, त्या गाण्यातून जो मतितार्थ आहे तो मतितार्थ आपल्याला समजून घेत असताना आपल्या जीवनाचा व्यवहार तिची गरजेचा आहे. आणि मग हे सगळं होत असताना आपल्याला एक गोष्ट दिसून येते की दुसऱ्या एका कवितेमध्ये म्हणतात, हे माणसं जात धर्म याच्या पलीकडं माणूस म्हणून जगतात, माणूस म्हणून समजतात. जरा देख रे माणसा, जरा एक आहे कविता त्यांची, देख महारवाड्याची कशी माणसाची दैना, पोटामध्ये उठे आग चुला पेटत. परिस्थिती कधी कधी माणसाची एवढी भयानक असते की त्या परिस्थितीत माणसाचा विचार सुद्धा करता येऊ शकत नाही, एवढी परिस्थिती पाहिजे. भाजी भाकरीचा प्रश्न इथं मांडलेला आहे, जाती धर्माचा प्रश्न मांडलेला आहे. आणि हे प्रश्न मांडत असताना संसाराचा गाडा हे माणसाला चालवच लागतो. संसाराला कोणी घालून जाते का असं नाही कोणला ना त्याला विद्यार्थी. आणि म्हणून कवी म्हणतात, अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, रावणाच्या कळसाला कधी खोटा म्हणू नये. संसार खूप चांगला आहे, सामंजस्य केलं पाहिजे. मंदिराचा कळस जो आहे ना तो संसाराचं रूप आहे. कधी कधी म्हणते की लोडणं नाही, एका विचाराचं रूप. आणि हल्ली काय झाले, माणसाचे विचार झाले दुबळे आणि माणूस झालाय मोठा. खरं तर माणसाचे विचार मोठे व्हायला पाहिजे. माणूस थोडासा दुबळा झाला तर माणूस वाढत चाललाय, विचार त्याचे दुबळे होत चाललेले. आणि म्हणून संसार हा साधी सोपी गोष्ट नाही. संसारात अनेक अडचणी येतात आणि अडचणी आले त्याशिवाय संसाराची मजा नाही होत. नवरा बायकोची थोडी थोडी भांडण व्हायलाच पाहिजे, पण प्रमाणात असायचं. त्यात सुद्धा प्रेम असावं.
त्या सुद्धा माया असते असं म्हणतात सर. मी संसारात जर नवरा बायकोची काही भांडण नसेल ते दृष्टी सुद्धा लागते. शेजारच्या मध्ये बाई तुमचं चांगलं आहे, तुमच्या नवरा कधी भांडत नाही. आमचं बघा नाही कसं सारखी पिरी 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 करत राहतात तसं संसार असतात. आणि मग हे संसाराचं गाणं कवी सांगतात की त्याला लोणं म्हणून एक बांधून ठेवणारी साखळी, बांधून ठेवणारी साखळी, ती साखळी नातेसंबंध बांधून ठेवते. ते नातेसंबंधाबरोबर समाजाचे संबंध बांधून ठेवत असते. आणि हे माणूस म्हणून घडवण्याचं ते संसाराचं सूत्र आहे. म्हणून काही काही लोक म्हणतात बघा हे फार बिघडलेलं आहे, त्याच्या गळ्यात सुधारण, हे संसाराचं जोडण नाही, सुधारण्याचे शिकायला आहे. आणि मग हे जे व्यवहार आहेत ते माणसाचे बदलत झाले. विश्वास ठेवायचा कोणावर हा प्रश्न पडतो. सगळे माणसं पैशासाठी झाले. मग प्रश्न पडतो आज सर एखाद्याची जर जमीन गेली ना एखाद्या कंपनीकडे तर अनेकांच्या रक्कम तशाच पडून येईल. भावाच्या बहिणीच्या वादामध्ये कंपनीकडे तशाच पडून येईल. ही बहीण म्हणते मी काही सही करत नाही आणि ती दुसरी म्हणते तू काही सही करू नको. हे सगळ्या रक्कम पडून येईल. हे सगळे नातेसंबंध बिघडत चाललेले. म्हणून पाहिसाठी रे लोकांचे व्यवहार खोटे नाते तवा बुई बाबरींच्या आले अंगावर. जे वाईट माणसं आहेत ना त्या वाईट माणसाला सुद्धा ते वाईट मार्गावर पाठवतात. एवढे माणसाचे व्यवहार सगळे खोटे चालले. एक कविता आहे, त्या कवितेचे 4 ओळी आहेत. याची पूस त्याला आहे, त्याची पूस त्याला आहे, याची पूस त्याला आहे, त्याची पूस त्याला आहे. प्रत्येकाच्या घरात पूस आहे. तेरी चूक मेरी चूक खूप चूक, सगळा हिशोबी व्यवहार आहे. हा सगळा हिशोबी व्यवहार पैशाच्या पाठीमाग माणसं धावत चालले. पण पैशाच्या पाठीमागे धावण्यापेक्षा माणसं प्रगतीच्या पाठीमागे धावा. पैसा आपोआप आपल्या पाठीमागे आणि तोही चांगल्या मार्गाने. कष्ट करा, कष्टाला पैसा आहे. लगेच तुम्हाला काही पैसा मिळेल नाही असं सांगता येईल. आणि म्हणून हे खोटे नाटे जे व्यवहार वाढलेले समाजातले ते कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे. आणि म्हणून इथं मी जास्त वेळ बोलत नाही कारण मला जी वेळ दिली त्याच्यामध्ये मी परत आणखी थोडासा चेंज करतो. तसं बोलण्यापेक्षा फक्त एवढंच सांगेल की साहित्य तुम्ही वाचत चाला, कविता वाचत चाला. खरं तर माहिती का ही जी बॉडी आहे मला ही बॉडी समृद्ध करायची असेल तर मी व्यायाम करू माणूस. पण हे जसं तंदुरुस्त होण्यासाठी व्यायामाची गरज आहे तसं हे जे आहे ना हे तंदुरुस्त होण्यासाठी वाचनाची खरी गरज आहे. वाचन केलं तर माणूस वाचू शकतो. आज काही झालंय माहितीये का, आज याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. याच्यामुळे प्रॉब्लेम हे काय प्रॉब्लेम झाला माहितीये का तुम्हाला आणखी एक सांगतो. थोडस त्या एक 5 मिनिटानंतर बोलणार होतो. गावात एक आहे ना मध्य गाव आहे, त्या गावाच्या मध्यभागी एक ही आहे तळ आहे. त्या तळ्यामध्ये काय होतं माहितीये का, अनेक जण येतात घाण टाकतात, अनेक जण येतात घाण टाकतात. मग काय झालं ते घाणीने तो वास यायला लागला की माणूस तिथून उठून जातो. म्हणजे त्या घाणीपासून माणूस दूर जातो. पण ही अशी घाण आहे याच्यातली, ती घाण डायरेक्ट आपल्या मेंदूला लागते. मेंदूला लागते त्याच्यावर आपल्या मेंदूच आहे. म्हणजे आता समजा एखाद्याने चुकीची पोस्ट टाकली, एखाद्या जाती धर्माची पोस्ट टाकली, एखाद्याने विकृताचा व्हिडिओ टाकला की आपले लगेच मानसिक दृष्टिकोनातून माणसाचा बदल होतो. आणि म्हणून पुस्तक जे आहे ते पुस्तक तुमचं मन आणि मस्तक आणि मेंदू या तिन्ही गोष्टी समृद्ध करत असतात. पुस्तक वाचल्यानंतर माणूस शांत राहतो, खूप कमी बोलतो आणि जे बोलतो ते प्रमाणात बोलतो आणि ते योग्य बोलतो. पण ज्याचा पुस्तकाचा संदर्भ नाही, पुस्तकाचा अभ्यास नाही, त्या माणसाची बोलण्याची पातळी ही वेगळ्या पद्धतीने जात असते. आणि म्हणून पुस्तकं वाचा. पुस्तकामुळे काय होतं, सगळ्यात श्रीमंती सरळ पुस्तकं वाचल्यानंतर एक गोष्ट आहे, श्रीमंत व्हायची प्रत्येकाची इच्छा आहे. तुमचं लाईफ चांगलं व्हावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. वीट भांडवली व्यवसाय
फक्त पुस्तक वाचत. जी श्रीमंत माणसं आहेत ना, त्या श्रीमंत माणसाचा इतिहास पाहिला ना तर सगळ्या माणसांनी पुस्तकाचं वाचन केलेलं आहे. वॉरेन बफे सारखा माणूस सुद्धा शेअर मार्केट आज सुद्धा 16-17 तास वाचन करत. आणि मग ही वाचन जे आहे ते वाचन माणसाला तारत असतं, मारत नसतं. आणि म्हणून साहित्य कोणतेही असू द्या, ज्ञानेश्वरांच्या ओवीपासून ते आधुनिक स्त्रीवादी साहित्यापर्यंत सगळ्या पुस्तकांचं वाचन करा. एखादी ओळ माणसाच्या वाचण्यात आली ना तर त्याची आयुष्याची ओळ घडत असते. एखादं पुस्तक जर माणसाच्या वाचण्यात आलं तर त्याच्या पुस्तकाच्या वाचण्यामुळे त्याचं आयुष्याचं परिवर्तन होत असतं. आणि म्हणून हे सगळं परिवर्तन जर व्हायचं असेल तर पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, वाचन सगळ्यात महत्वाचं. आज जर तुम्हाला वाचन करायचे, मी पहिल्यांदा सांगितलं फर्स्ट आय नेक्स्ट माय, प्रथम मी नंतर माझे, याचाच अर्थ आहे की स्वतः पहिले डेव्हलप व्हा. स्वतः डेव्हलप झाल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. लोक काही दिवसांना आपल्याला विचारतात, आता विचारतात लोक आपल्याला की तू कसा आहेस, 4 वर्षानंतर आपल्याला विचारतात तू काय करतो आहेस. आणि म्हणून ज्याचं डोकं पुस्तकामध्ये आहे असं खाली, त्याचं आयुष्यभर डोकं वर राहतं. ज्याचं आता वर डोकं आहे त्याला आयुष्यभर डोकं खाली करावं लागतं. आणि हे सगळं तत्वज्ञान कुठं मिळतं, हे सगळं पुस्तकामध्ये मिळतं, साहित्यामध्ये मिळतं. म्हणून साहित्याचं वाचन करा. बहिणाबाई चौधरींची गाण्यांचा अर्थ समजावून घ्या, तो अर्थ वाचन करा. आणि केवळ पुस्तकं वाचायची नसतात, साहित्य वाचायचे नसतात, तर साहित्यातला अर्थ मी माझ्या जीवनाशी कसा एकरूप करू शकतो याचं विवेचन करणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सन्माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गमे साहेब यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आमचे सहकारी मार्गदर्शक धनगर सर यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांना पुढच्या जीवनासाठी कष्ट करून यश मिळावं यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. साहित्य आणि जगण्याचा वेळ घाला, वेळेला महत्व द्या, वेळेवर सगळ्या गोष्टी करा. चांगलं नाही वागता आलं तर वाईट तरी वागू नका. जाती धर्माच्या पलीकडे माणूस म्हणून जगायला शिका. हा जो बहिणाबाईंच्या गाण्यांमधून कवितेमधून आलेला सगळा जो काही विचार आहे तुम्ही अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर उपस्थितांसमोर विषद केलेला आहे. खूप सुंदर असं व्याख्यान या प्रसंगी आपण दिलं. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपल्याप्रती खूप कृतज्ञता उपस्थितांच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब जोने सर यांना करतो. आपण अध्यक्षीय समारोप करा. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पैसा आणि शिक्षण मंडळाचे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला संपन्न होत आहे. याचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी माझे सन्मित्र मराठी साहित्याचे अभ्यासक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय शिंदे सर इथे उपस्थित झाले. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांवरती गाण्यांवरती जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय पुरोगामी विचारांचं आहे. याचं कारण असं आहे की तुम्हा सगळ्यांना माहिती असेल बहिणाबाई चौधरी ह्या अजिबातही शिक्षण न घेतलेल्या स्त्री होत्या आणि ग्रामीण भागामध्ये राहत असताना जीवनाचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडलेलं आहे, आपल्या गाण्यांमधून कवितेमधून मांडलेलं आहे. खरं तर त्यांनी काही कवितेचं प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं, पण असं म्हटलं जातं की माणसाच्या आयुष्यामधले जे अनुभव असतात त्या अनुभवांची शिदोरी जेव्हा तो उलगडतो तेव्हा ते शब्दाच्या रूपाने ते बाहेर पडतं आणि मग त्याला पुढे गेयता प्राप्त होते, त्याला कवितेचं रूप येतं. त्याच्या जाणीवा असतात, त्या जाणीवा लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्या अनुभव लोकांपर्यंत आपोआप जायला लागतो. बहिणाबाईंची ही सगळी जी गाणी आहेत ही खूप विचार करायला लावणारी आहे.
जसं बघा, मनाचं चित्रण येतं, संसाराचं चित्रण येतं, प्राणी मात्रांचं चित्रण येतं, अगदी भाऊबंदकीचं चित्रण येतं, शेजाऱ्या बाजाऱ्यांचं चित्रण येतं. एवढंच नाही, देवदेवतांविषयी कसं हे करावं याविषयी सुद्धा बहिणाबाई आपल्या कवितेमधून मांडतात. आता एखाद्या अशिक्षित स्त्रीने जेव्हा हा जीवनानुभव उलगडत न्यावा तेव्हा आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की अहिराणी भाषिक ही स्त्री जेव्हा हे सगळं लेखन करते तेव्हा त्यांनी काही ते कुठे प्रसिद्ध करण्यासाठी लिहिलेलं नव्हतं. नंतर त्यांच्या मुलाने सोपानदेवने ते पुढे त्याचं प्रत्यक्ष मुद्रण केलं आणि लोकांपर्यंत पोहोचलं. आज बघा की किती वेगळेपण आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं नाव दिलेलं आहे. विद्यापीठ कशा करता असतात? लोकांना शिक्षित करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी. पण जी स्त्री शिकलेली नव्हती पण एवढी ज्ञानी होती की तिचं नाव आज एका विद्यापीठाला दिलेलं आहे. किती मोठेपण आहे. त्यामुळे आजचं जे व्याख्यान आहे हे आपल्या सगळ्यांना खूप प्रेरणादायी आहे. विशेषतः इथं बसलेले जे विद्यार्थी त्यांना ऑब्झर्व करत होतो की हे तुम्ही सगळं ऐकलं पाहिजे. सरांनी जे उदाहरणं दिलेले आहे, जीवनामध्ये चढ उतार येतात, माणूस कसा त्याला आपण काय म्हणतो पैशासाठी कसा धडपडतो आहे. पण पैसा हे सर्वस्व नाहीये. पैसा आवश्यक आहे. मी सुद्धा म्हणणार नाही पैसा नको म्हणून. पैसा प्रत्येकाला हवा आहे, परंतु तो सन्मार्गाने मिळवल्यानंतर तो आनंददायी ठरतो. जेव्हा मी कष्ट करतो आणि पगार होतो तेव्हा मला खूप आनंद होतो की चला या महिन्याचा पगार झाला, आता भरपूर खर्च करा. पण मी तो खूप सन्मार्गाने मिळवतो, त्याच्यासाठी कष्ट घेतो आहे की नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो आणि मग मला त्याचा आनंद मिळतो. पण मी कुणाची रिश्वत घेतली, कुणाकडनं चुकीने पैसा घेतला तर तो मला आनंददायी राहील का? अजिबात राहणार नाही. हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे. म्हणजे ते तर बघा ना की भाकरी करत असताना स्त्रियांच्या हाताला चटका बसतो, म्हणून भाकर चांगली भाजायची असेल ऐक नाही, पापुद्रा चांगले यायचा असेल तर हाताला चटके बसणार आहे. तुम्ही इथे काही मांडे करणाऱ्या स्त्रिया असतील ना, आहे का नाही, हातावरती मांडे नाही, खापरावरच्या पोळ्या, आणि ज्यांना ज्या मुलींना येत असतील त्यांना माहिती आहे की नाही, खापर तापलेलं असतं, हाताला चटकाही बसतो. परंतु आपल्या प्रियजनांना, आपल्या कुटुंबाला आपण खाऊ घालणार आहे, त्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे खूप साध्या गोष्टी आहेत जीवनातल्या की त्याचा सगळा उलगडा बहिणाबाईंनी आपल्या कवितेमधून केलेला आहे. तुमच्या माझ्या जीवनात सरांनी जे सांगितलं ते संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे. विद्यार्थ्यांना काय वाटतं, मी इथं बसलेले फार सुखी, एवढं चांगलं लाख रुपये पगार मिळतो, यांना काहीच प्रॉब्लेम नाही, आहे की नाही. आम्हाला काय वाटतं माहितीये का, सगळे सुखी इथं बसलेले समोर. का माहितीये? कारण यांना जबाबदाऱ्या नाही. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एवढाच बदल आहे. तुम्हाला आता फक्त तुम्हाला शिकायचं आहे. फक्त तुमचं पालन पोषण करण्यासाठी आई वडील समर्थ आहे, तुमचे लाड पुरवण्यासाठी ते समर्थ आहे. परंतु इथे दररोज संघर्ष आहे. मुलाची फी आहे, मुलीची फी आहे, याचं शिक्षण झालं पाहिजे, शेती झाली पाहिजे, मुलं शिकली पाहिजे, माझं घर झालं पाहिजे, माझं दार झालं पाहिजे. सतत माणूस विवंचनेमध्ये आहे. मग तो सुखी नाही का? तर तो सुखी आहे. तो सुखी कधी होईल? बहिणाबाईच्या ह्या कविता ऐकल्या, अभ्यासल्या की त्याला वाटतं अरे आपण तर काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही. ज्या म्हणजे बहिणाबाईचं चरित्र आता मी त्याला सांगत बसत नाही, परंतु सगळं काय म्हणतो अंधारमय जगणं होतं. परंतु या जगण्यामध्ये सुद्धा त्या आशेचा किरण शोधत होत्या आणि तो त्यांना कवितेतून मिळालेला आहे. म्हणून असं म्हटलं जातं, सरांनी एक छान वाक्य वापरलं ते मला खूप आवडलं की माणसाला सगळ्यात सखा कोण भेटला पाहिजे माहितीये का? सखा म्हणजे आपला प्रियकर आहे का नाही, सखा आहे का नाही. त्या सखाचा खूप अर्थ आहे. ते म्हणजे पुस्तकामध्ये जाऊन सखा मिळाला पाहिजे. म्हणजे काय, ते ज्ञान जे असतं ना ते अमर्याद असतं. प्रत्येक ग्रंथ हा एक वेगळा जीवनानुभव देत असतो. त्यामुळे मग ते चरित्र असो, आत्मचरित्र, कविता असेल, एखादा नाटक असेल, एखादा ललित निबंध असेल, कुठलाही ग्रंथ असू दे, की जो अध्यात्मातला एखादा ग्रंथ असू दे की तो जगण्याचं बळ देतो. कालचं फसायदान मी जेव्हा ऐकत होतो तेव्हा सतत असा विचार करत होतो की ज्ञानेश्वर किती पुरोगामी होते, किती वेगळा विचार ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे.
की ज्याच्यासाठी आपण किती हजारो व्याख्यान ऐकलं तरी ज्ञानेश्वरीची त्या पसायदानचे सर येणार नाही. एवढं एका शब्दाला अर्थ तिथे त्यांनी दिलेला आहे. तसा जीवनाचा अर्थ तुम्हाला शोधायचा असेल तो साहित्यामधनं कवितेमधून तो नक्की शोधा, अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो. शिंदे सरांनी अतिशय समर्पक अशा प्रकारची मांडणी केली, त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर स्वाती लवंगे मॅडम यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. धन्यवाद. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कलावाई महाविद्यालय योगा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे वैशाल शिक्षण मंडळ आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आज दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर R.D. शिंदे सर यांनी बहिणाबाईंची गाणी या विषयावर आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांनीही आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं. सरांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय दिसागर सर, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर R.P. ठाकरे सर, कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर धनराज धनगर सर, ज्येष्ठ प्राध्यापक भंडारी सर, चौधरी सर यांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच येथे उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तुमचेही मी आभार व्यक्त करते. तसेच ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजक असतं ते विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुमचे सर्वांचे मी आभार व्यक्त करते. तसेच नेहमीच सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी प्राध्यापक रामप्रसाद रावत सरांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे जाधव मामा, कुंवर मामा यांचेही मी आभार व्यक्त करते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. सगळ्यांना सूचना आहे, महाविद्यालय परिसरामध्ये असताना आपल्या सगळ्यांकडे आय कार्ड असणं कंपल्सरी आहे. सगळ्यांकडे आय कार्ड असणं कंपल्सरी आहे, कॉलेजचं आय कार्ड. त्याशिवाय कॉलेज परिसरामध्ये तुम्हाला इकडे मिळणार नाही. आज ज्यांचे आय कार्ड असेल ते परत